नागपूरमध्ये सूर्य आग ओकतोय का अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण 10 वाजता नंतर जे आहे ते नागपूरमध्ये उन्हाचा पारा इतका वाढतो की त्यानंतर रस्ते निर्मनुष्य होतं। अगदी आवश्यक काम असेल तरच घराबाहेर निघतो, इतका पारा जो आहे तो उन्हाचा वाढलेला आहे। नागपूरचा आजचा पारा साधारणतः 44 अंशापर्यंत गेलेला असेल। त्यामुळे नागरिकांना या गरमीपासून दिलासा मिळवण्याकरता थंड्या गोष्टींचा म्हणजे घरात कूलर असेल, AC असेल, पंखा असेल याचा उपयोग करावा लागतो। आणि या उपकरणांना वीज देणारं काम करणाऱ्या या नागपूरमध्ये सध्या उष्णतेनं कहर केलेला आहे। कारण नागपूरमध्ये पारा जो आहे तो 44 डिग्रीपर्यंत पोहोचलेला आहे। आणि या पाऱ्यामुळे जे आहे ते आता सामान्य नागरिक असेल, प्राणी असेल किंवा वृक्ष असेल या सगळ्यांना या उन्हाचा फरक पडतो आहे। आणि या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना जे आहे ते कूलर असेल किंवा AC असेल किंवा थंड पाण्याचा उपयोग करावा लागतो आहे। मात्र ज्या कूलर ACला विजेची गरज असते ते वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरलाच आता कूलरची गरज पडायला लागलेली आहे। कारण या ट्रान्सफॉर्मरचा जी उष्णता आहे ती 60 डिग्रीच्या वरती जायला नको। सध्या बाहेर सूर्याचीच उष्णता 44 डिग्रीपर्यंत गेलेली आहे। त्यामुळे हे ट्रान्सफॉर्मर मेंटेन ठेवण्यासाठी जे आहे ते आपण पाहतोय की महावितरणनं ट्रान्सफॉर्मरलाच कूलरची व्यवस्था केलेली आहे। अतिशय मोठे कूलर म्हणजे साधारणतः 5 फुटाचे कूलर प्रत्येक ट्रान्सफॉर्मरला लावण्यात आलेले आहे। एका ट्रान्सफॉर्मरला 2 कूलर लावण्यात आलेले आहे, जेणेकरून या ट्रान्सफॉर्मरची हीट जी आहे ती नियंत्रणात राहील आणि ट्रॅप होणार नाही। साधारणतः 33 किलोवॅटचे हे ट्रान्सफॉर्मर आणि एका ट्रान्सफॉर्मरवरून साधारणतः 30,000 घरांना जे आहे ते वीज पुरवठा केला जातो। उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढलेली असते, त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरवरती प्रेशर देखील अधिक आलेला असतो आणि हा प्रेशर नियंत्रणात राहावं, या ट्रान्सफॉर्मरची हीट जी आहे ती नियंत्रणात राहावी याकरता महावितरणकडून कूलर लावण्यात आलेला। आपल्यासोबत महावितरणचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, खरं तर नागरिकांना कूलरची गरज असते, तुम्ही तर थेट ट्रान्सफॉर्मरलाच कूलर लावलेला आहे, काय यामागे उद्देश आहे? कारण की ट्रान्सफॉर्मर आहे एक 33 kV बाय 11 kV करतो आणि ते आउटडोर राहतो। वरून सूर्याचं तापमान हे 44-45ला चाललेलं आहे आणि हे ट्रान्सफॉर्मरचे वायडिंग जे आतमधले असतात ते पण 30 ते 40 आणि 70-75 टेम्परेचर त्या ट्रान्सफॉर्मर जातं। त्यामुळे ते कंट्रोल करण्यासाठी कमीत कमी 60-65 तरी राहावं ट्रान्सफॉर्मर आउटडोर असल्यामुळे। त्यामुळे ते कूलर लावण्यात आलेले आहे आणि ट्रिप होऊ नये ओव्हरलोडवर, त्यामुळे ट्रान्सफॉर्मर लावल्यात। अति आवश्यक ते कूलरची आवश्यकता आहे त्या टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी। बरं, हे कूलर 24 तास असतात का आणि किती कूलरची तुम्ही व्यवस्था केलेली आहे? या एका ट्रान्सफॉर्मरला 2 कूलरची प्रत्येकी केलेली आहे व्यवस्था आणि हे टेम्परेचर जास्त आहे तो ट्रिप होऊ नये, त्यामुळे ते अति आवश्यक कूलर लावणं ट्रान्सफॉर्मरला। 24 तास कूलर चालू असतात? 24 तास सुरू असतात। तसं त्यांना 1-2 जेव्हा थंडीचं वातावरण असतं त्या 5ला 6ला तेव्हा 1 तास गॅप देतो आम्ही। नक्कीच आपण पाहतोय की एका बाजूनं नागरिकांना या गरमीपासून दिलासा मिळावा याकरता कूलर आणि ACचा सहारा घ्यावा लागतोय। मात्र ती वीज ज्या ट्रान्सफॉर्मरमधून या सगळ्या घरांना पुरविली जातं त्या ट्रान्सफॉर्मरला देखील नागपूरमध्ये जे आहे ते कूलर लावून त्यांचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम सध्या केलं जातं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।